देशमुख होम्समध्ये शिवजयंती महोत्सव जल्लोषात, राजन दुबे यांचे स्पष्ट वक्तव्य. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याण पूर्व येथील देशमुख होम्स क्लब हाऊस ग्राउंड येथे भव्य शिवजयंती महोत्सव 2026 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे आयोजन समाजसेवक व दीपभारती निधी लिमिटेडचे अध्यक्ष राजन प्रदीप कुमार दुबे यांच्या वतीने करण्यात आले. 2 मार्च ते 6 मार्च दरम्यान आयोजित या महोत्सवात धार्मिक विधी, डीजे रेन डान्स, नृत्य स्पर्धा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते व सिने कलाकार सतीश नायकवडी यांनी केले. यावेळी उपस्थित असलेल्या प्रत्येक महिलेला आकर्षक पारितोषिक देण्यात आले. तसेच लकी ड्रॉच्या माध्यमातून विविध बक्षिसांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी बोलताना राजन प्रदीप कुमार दुबे म्हणाले, अनेक जण मला भैया म्हणतात, असे लोक बोलतात, मात्र माझा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला आहे आणि मी स्वतःला मराठीच मानतो. महाराष्ट्राची संस्कृती, सण, उत्सव मी मनापासून साजरे करतो आणि पुढेही करत राहणार. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मला 11,000 मते मिळाली. त्यासाठी मी सर्व मतदारांचा मनापासून आभारी आहे. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास कायम मी ठेवत सामाजिक कार्य सुरू ठेवणार असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहणार आहे. कारण होतं की मी जेव्हा ऑफिसला जायची त्याच्या ना तो मला एकच वाक्य बोलायचा की ताई मी जिंकून आलो ना ते एवढा बदल करेन ना की पुढच्या 5 वर्षानंतर मला मतदानासाठी एवढं धावण लागतं, स्वतः लोक मला येऊन मतदान करतील, हे त्याचं वाक्य होतं प्रत्येक वेळी. आणि खूप मनापासून इच्छा होती की देशमुख होमचा नगरसेवक व्हायलाच पाहिजे आणि तो 5 वर्षानंतर नक्कीच होणार. बोलतात की 10,000 मतं निवडून देऊन सुद्धा लोक निवडून आलेले आहेत. पण आमच्या दादाच्या वार्डमध्ये भरपूर काय शर्यती होत्या, त्याच्यामुळे जास्त नाही, पण अजून 3-3.5 पाहिजे होते. आणि आम्ही असं समजलो की दादा हरले नाहीत, दादा जिंकलेले आहेत आणि आम्ही जिंकलेलेच आहोत. लोक इथे जे आहेत त्यांचं असं मत होतं आम्हाला, म्हणजे पर्सनली मी सांगते, साक्षीताई आणि मला असं लोक म्हणत होते की काय तुम्ही भैयाला सपोर्ट करताय. अरे मग भैया एक मराठी कार्यक्रम करतो तेव्हा बरं येतं तुम्ही सगळ्यांनी गिफ्ट घ्यायला हळदी कुंकवाला. हा अच्छा, नंबर त्यांचा तोंडपाठ आहे ते दुसऱ्याच्या मोबाईलवर ना. आता ऐका मंडळी साहेब, हात वर करा, जर उभे राहा. आता उद्यापासून तुमच्या डोक्याला ताप सारखी रिंग वाजणार. ओरडताय काय लोकांना? मंडळी व्यवस्थित काय नाव आहे मंडळी साहेबांचं? प्रकाश